अशी एक लग्नगाठ भाग 49. तर मित्र आणि मैत्रिणींनो, आपण मागील भागात पाहिले की सीमा शेजारच्या लहान मुलींना घेऊन आईस्क्रीम खायला जाते. तिथे तिची गाठ एका मोहित नावाच्या करोडपती बापाच्या बिघडलेल्या मुलासोबत पडते, पण ती त्याला चांगलाच धडा शिकवते. तर आता पुढे मोहित तिच्यावर संतप्त होतो आणि गाडीत बसून निघणार तेवढ्यात त्याला त्याच्या पप्पांचा कॉल येतो. हे डॅड बोला. त्याच्या वडिलांचं आणि त्याचं बोलणं होतं आणि तो काहीच न बोलता गाडीत बसून घरी जातो. सीमासुद्धा मुलींना घेऊन घरी जाते. घरी गेल्यावर त्याला पुन्हा पुन्हा त्याचा झालेला अपमान आठवत असतो. तो त्याच्या बाबांना फोन लावतो. पप्पा लवकर या ना, मला न्यू कार पाहिजे. मी त्या जुन्या कारला हातसुद्धा लावणार नाही. तो झोपतो. त्याचा थकलेला चेहरा नोकराला दिसतो, म्हणून त्याचे पाय दाबण्यासाठी नोकर त्याच्याजवळ येतो. नोकराला तो जोराने लाथ मारून फेकून देतो आणि सांगतो, मला तू स्पर्श का केलास, निघ इथून. त्याला पुन्हा पुन्हा त्याच्या गालावर मारलेल्या सीमाच्या थापडची आठवण येत असते आणि त्याचा आत्मा खवळतो. त्याच्या घरात चित्त लागत नाही. तो त्याच्या आईला फोन करतो. मम्मी कुठं आहेस तू, घरी ये ना लवकर. त्याची मम्मी तिकडून सांगते, बेटा किटी पार्टी संपत होत होती, तेवढ्यात मला दुसरीकडे बोलावणं आलं. तिथे जाते आहे, नाही येऊ शकत, मी बिझी आहे खूप. त्याला खूप वाईट वाटते आणि एकटं एकटं वाटतं. त्याला रात्री झोप येत नव्हती. तो खिडकीजवळ उभा राहून उदास होत बाहेर पाहत असतो. त्याच्या डोळ्यात अश्रूही येतात. आई वडील दोन्ही असूनसुद्धा नसल्यासारखे होते त्याला. त्याला खूप वाईट वाटते. तो खिडकीजवळ उभा राहून एकटक पाहत अश्रू ढाळत होता. इकडे सुद्धा सीमाला रात्री झोप येत नव्हती. खिडकीजवळ उभं राहून तिला रडू येत होतं. मम्मी पप्पा का सोडून गेलेत मला, तुमची खूप आठवण येते मला. सोडूनच जायचं होतं तर मलाही तुमच्यासोबत घेऊन जायला पाहिजे होतं. मला एकटीला नाही करमत हो पप्पा. ती मुसमुसत रडत होती. माझं नसीबच खूप खराब आहे. माझ्या नशिबात फक्त तुम्ही हवे होते मला, काही नको. मोहित खिडकीजवळ उभा असताना त्याच्या मनात विचार येत होते. ही बंगला गाडी सगळं माझ्यासाठी काहीच नाही. तुम्ही माझ्यासोबत नाहीत तर. तो उभा असताना त्याच्याजवळ नोकर येऊन म्हणाला, हे घ्या मोहित बाबा, तुमच्या नव्या कारची चावी तुमच्या पप्पांनी दिली. कधी आले पप्पा? आताच आलेत, झोपले आहेत, नोकर बोलला. त्याला रात्रभर राहून राहून सीमाने केलेल्या अपमानाबद्दल आठवत होते. त्याचा आजपर्यंत कोणीच एवढा अपमान केलेला नव्हता. सतत तोच चालता बोलता नोकरांचा अपमान करायचा. घरातले नोकर दोघं बाप लेकांना खूप घाबरायचे. तो सकाळी उठला आणि त्याची नवी कार घेऊन फिरायला निघाला. रस्त्याने सीमा तिच्या आईचे श्राद्ध करण्यासाठी वस्तू घेण्यास आली होती. तिने दुकानात वस्तू घेऊन एके ठिकाणी ठेवल्या होत्या. नेमकं त्याच ठिकाणी मोहित बसला होता आणि सिगारेट पीत होता. त्याच्या पायाजवळ सगळेच सामान पडले होते. सीमा म्हणाली, प्लीज तुम्ही कोण आहात, त्या वस्तूंना पाय लावू नका आणि तिथे सिगरेटसुद्धा पिऊ नका. त्याने मागे फिरून बघितले. दोघांनाही कालचा प्रसंग आठवला. तो हसला आणि सिगरेटचा हवा त्या वस्तूंवर तो सोडत होता. सिगरेट पूर्ण पिऊन झाल्यानंतर तो उठला आणि त्याने पायानेच त्या वस्तू इकडे तिकडे फेकून दिल्या. ती विनवण्या करत होती, प्लीज असं करू नका, त्या माझ्या वस्तू आहेत. आईच्या श्राद्धासाठी, आई बापाच्या श्राद्धासाठी ते लागणार आहेत. पण त्याने काहीच ऐकले नाही. तो हसतच जाऊ लागला. काल झालेल्या अपमानाचा कसा बदला घेतला आपण, या विचाराने त्याचा चेहरा खुलला होता. ती रडतच उठली आणि दुकानदाराजवळ दुसऱ्या वस्तू मागू लागली. दुकानदार म्हणाला, एवढ्याच वस्तू होते आता शिल्लक नाहीत. आणि बेटा आसपासच्या दुकानात सुद्धा नाही आहेत, संपल्या वस्तू. तिला खूप वाईट वाटले. तिला रडू कोसळले. आता मी काय करू, माझे आईबापाचे श्राद्ध कसं काय करू. मोहितने दुरूनच ते सगळं पाहिलं. त्याने गाडी तिच्याजवळ आणली. तिला म्हणाला, चल बस. ती पूर्ण दुःखी झाली होती. तिला काहीच सुचत नव्हतं. ती गाडीत बसली. त्याने गाडी खूप दूर बाजारात आणली आणि
श्राद्धच्या वस्तू विकल्या जातात त्या दुकानासमोर उभी केली. तिला सांगितली, जा घे तुझ्या आईवडिलांच्या श्राद्धासाठी वस्तू. तिला नवल वाटलं, हा एकदमच कसा काय बदलला. तिने वस्तू घेतल्या. तो पैसे देत होता. तेवढ्यात संतापाने तिने पैसे दिले. त्याने तिला गाडीत बसण्याचा इशारा केला. ती चुपचाप गाडीत बसली. तिने न राहवून विचारले, ये मिस्टर खडूस, माझ्यावर एवढी दया दाखवण्याचे कारण काय? इथे तुझी काही चाल नाही ना? तो म्हणाला, पहिली गोष्ट, माझं नाव खडूस नाही, माझं नाव मोहित आहे. आणि दुसरा म्हणजे मी चाल नाही खेळत, डायरेक्ट अटॅक करतो. आणि तिसरे म्हणजे मला आईबाबा काय असतात ते कळतं. आईबाप आपल्याजवळ नसले की केवढे दुःख असतं ते मला माहीत आहे. फक्त तेवढ्यासाठीच मी केलं, नाहीतर मी कुणावर उगा फालतू दया करत नाही. बोल, कुठं आहे तुझं घर? नेऊन पोचवतो, वेळ झाली अगोदरच. ती त्याच्याकडे पाहतच राहिली. हा खडूस एवढा मेहरबान कसा आज? एके ठिकाणी त्याने गाडी थांबवली. ती बोलली, माझं घर आलं, गाडी थांबव. त्याने रस्त्याच्या कडेला एक झोपडी बघितली. तो म्हणाला, हे तुझं घर? अरे रे, एवढा ॲटिट्यूड दाखवणाऱ्या मुलीचं हे घर? चल उतर, मला काय करायचं आहे? ती म्हणाली, हे नाही, हे बाजूचं, इकडच्या साईडचं. त्याने बघितलं, तिथे एक आलिशान बंगला उभा होता. त्याने बघितले आणि म्हणाला, हा बंगला? इथे तू नोकर असशील, होय ना? ती शांतपणे म्हणाली, आपण सगळे कामच करतो, फक्त वेगवेगळ्या पद्धतीचे. तर आपण सगळे नोकरच आहोत. ती पुढे म्हणाली, हे बघ, उद्या माझे आईबाबाचं श्राद्ध आहे. तू उद्या कार्यक्रमाला ये, जेवण वगैरे करण्यासाठी, आईबाबांचा श्राद्धाचा प्रसाद घेण्यासाठी. मी कुणाचे उपकार ठेवत नाही असं म्हणून त्या वस्तू घेऊन ती घरात गेली. तो तिला पाहतच राहिला. तो म्हणाला, आईला एवढी कडक आणि ॲटिट्यूडवाली मुलगी अजून पाहिली नव्हती. जंग बराबर आहे. तो हसला आणि त्याने गाडी वळवली त्याच्या घराकडे. सकाळी तो लवकर उठला आणि तिने सांगितल्याप्रमाणे तिच्या घरी कार्यक्रमाला गेला. सीमा आणि तिची आजी सकाळी उठून पूजेची तयारी करत होते. तेवढ्यात सीमाला मोहित दिसला. तिने त्याला आत बोलावले. तो म्हणाला, सीमा, मी काही मदत करू का? ती म्हणाली, घे हे भांडे आणि हे घे दूध, खीर बनव. तिची आजी म्हणाली, अगं, पाहुण्यांना कोणी काम सांगतात का? सीमा म्हणाली, हो आजी, मोठ्या बंगल्यात राहणाऱ्यांनाही माहीत पाहिजे की नोकरं चाकरं कशी काम करतात ते. मोहित म्हणाला, तुमच्या घरी पण नोकर आहेत ना? सीमा म्हणाली, हो आहेत, पण आम्ही त्यांना नोकरासारखं नाही वागवत. तेवढ्यात ती सगळ्या नोकरांना बोलावते. सगळेजण बोलू लागतात. या घरची मालकीन आम्हाला आईसारखीच वागवते आणि सीमा बेटा बहिणीसारखी. जास्त कामं असली म्हणजे आमच्यासोबत ती स्वतःही कामं करू लागतात. आमच्या अडल्यानडल्या वेळी मदत करतात. खूप चांगले आहेत आमचे मालकीन. आमच्या घरच्या मेंबरसारखेच ते आम्हाला वाटतात. ते ऐकून मोहित दंग होतो. त्याच्या घरच्या नोकरांना कसे वागवले जाते ते त्याला आठवते. मोहित सीमाच्या आजीच्या पाया पडतो. आजीला मोहित खूप आवडतो. त्यांच्या सगळ्यांसोबत मोहित त्यांना कामाला मदत करू लागतो. सगळे झाल्यावर ते मंदिरात जातात पूजेसाठी. मंदिरात सीमाच्या आईबापांच्या नावाने दान दक्षिणा होम हवन सगळं करतात. सगळ्यांना प्रसाद वाटला जातो. सगळे जेवून तृप्त होतात. सीमा मंदिराच्या पायरीवर पूजेची थाळी घेऊन खाली उतरत असते. तिचं लक्ष नसतं. अचानक तिचा पाय घसरतो आणि ती पडते. तेवढ्यातच मोहित तिला पकडतो. मोहितचा स्पर्श होताच तिच्या अंगाला सिरसिरी येते. दोघांचेही नजरानजर होतात. मोहित म्हणाला, आता तर करशील ना? ती म्हणाली, काय? अगं, माझ्याशी फ्रेंडशिप. तू सांगितल्याप्रमाणे मी सगळं केलं. तुझ्या घरी आलो, माझ्या हाताने खीर बनवली, खाल्ली, सगळ्यांना खाऊ घातली. अजून काय करायला लावशील तर करतो मी. ती म्हणाली, सध्या तर मला घरी पोचवून दे, बस, पुढचे पुढे बघू. आणि ती मिस्किलपणे हसली. तिचं गोड हसणं तो टक लावून पाहतच राहिला. दोघेही गाडीत बसले आणि घराकडे निघाले. तर मित्र आणि मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा.